वेलकम टू पुस्तक कट्टा यूट्यूब चॅनल. नमस्कार मित्रांनो, शोणाचा कथेतला आज आपण शेवटचा आणि अत्यंत भावनिक भाग पाहणार आहोत. नक्कीच. हा भाग खरोखरच खूप विचार करायला लावणार आहे. हो ना? म्हणजे जरा विचार करूया. एखादा माणूस जगातला सर्वात मोठा सन्मान मिळवतो, तो संपूर्ण जग जिंकून येतो, पण तो भव्य विजय साजरा करण्याऐवजी तो स्वतःच्या विनाशाची आणि स्वतःलाच संपवण्याची तयारी का सुरू करतो? हा खूपच मोठा विरोधाभास आहे. अगदी बरोबर. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अशा महायोद्ध्याच्या जीवनाचा वेध घेणार आहोत, ज्याचा प्रवास एका दिग्विजयी वीरापासून सुरू होऊन जगातील सर्वात मोठा दानशूर आणि सरतेशेवटी स्वतःला सोलून काढणारा वैकर्तन बनण्यापर्यंत जाऊन पोचतो. आणि हे केवळ एका योद्ध्याचं स्थित्यंतर नाहीये, तर माणसाच्या महत्वाकांक्षेचा, त्याच्या अहंकाराचा आणि त्यागाचा एक अंगावर काटा आणणारा प्रवास आहे. खरंय. आणि आज आपण ज्या साहित्यातील प्रसंगांचं विश्लेषण करणार आहोत त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मुळात या केवळ रणांगणावरील युद्धाच्या किंवा विजयाच्या नोंदी नाहीतच. अच्छा, मग त्या नक्की कशाच्या नोंदी आहेत? त्या नोंदी आहेत माणसाच्या आत दडलेल्या असुरक्षिततेच्या, त्याला मिळणाऱ्या सन्मानाच्या लालसेच्या आणि आपली कीर्ती अमर करण्यासाठी स्वतःचे भौतिक अस्तित्व नष्ट करण्याच्या एका विलक्षण मानसिकतेच्या. बापरे, म्हणजे हा लढा स्वतःशीच होता तर? अगदी तसंच. आणि या सगळ्या प्रवासात एक अत्यंत महत्वाचा दुवा आहे, तो म्हणजे या योद्ध्याचा धाकटा भाऊ शोण. हो, शोणाची भूमिका खूपच महत्वाची आहे इथे. नक्कीच. एका सामान्य माणसाच्या नजरेतून आपल्या भावाला देवत्वाकडे आणि त्याचवेळी मृत्यूकडे जाताना पाहणे काय असते, हे आज आपल्याला अत्यंत शांत आणि विश्लेषणात्मक दृष्टिकोनातून समजून घ्यायचे आहे. आणि म्हणूनच या सखोल विश्लेषणाचे मुख्य ध्येय हेच आहे की शौर्य आणि दान यांच्या अगदी नाजूक सीमारेषेवर उभ्या असलेल्या कर्णाच्या मानसिकतेचे आकलन करणे आणि हे सगळं उघड्या डोळ्यांनी पाहणाऱ्या शोणाच्या वेदनेचा तळ शोधणे. अगदी बरोबर. आपला मोर्चा उत्तरेकडे वळवला. काश्मीरच्या दिशेने. हो, काश्मीरचा तो निसर्गरम्य प्रदेश, निळेभोर आकाश, विविध रंगांच्या फुलांनी भरलेली सरोवरे आणि हिमालयाची ती गगनचुंबी शिखरे, एवढं सगळं जिंकल्यानंतर एखाद्या योद्ध्याने उन्मादात असायला हवे, नाही का? सामान्यतः तसंच होतं, पण तिथे कर्णाचे एक वेगळेच रूप दिसते. हो ना? ते रूप कसं होतं नक्की? काश्मीर आणि हिमालयातील गंगोत्री, यमुनोत्री येथे कर्णाचं जे वर्णन येतं ते एखाद्या आक्रमक योद्ध्याचे अजिबात नाही. ते रूप एका अत्यंत शांत, म्हणजे आत्ममग्न संन्याशासारखं आहे. अरे अच्छा, संन्याशासारखं? हो, निसर्गाच्या त्या अवाढव्य पसाऱ्यासमोर तो स्वतःला अत्यंत नम्र मानतो. यमुनेचे थंड पाणी ओंजळीने अर्पण करताना त्याचे मिटलेले डोळे आणि ती धीरगंभीर मुद्रा, हे सर्व त्याच्या आत सुरू असलेल्या एका वेगळ्याच प्रवासाचे प्रतीक आहे. म्हणजे बाहेरचं युद्ध संपलं होतं, पण आतलं सुरू होतं. अगदी अचूक. जेव्हा माणूस बाहेरची सगळी युद्ध जिंकतो तेव्हा खऱ्या अर्थाने त्याच्या आतल्या युद्धाला सुरुवात होते. आणि तेच कर्णाच्या बाबतीत हिमालयात घडत होते. पण खरी गोम तर पुढेच आहे. हिमालयातून तो हस्तिनापुरात परततो, तो प्रसंग तर अंगावर काटा आणणार आहे. हो, त्या स्वागताची भव्यता, दिग्विजयानंतरच्या स्वागताची भव्यता खरोखरच अचंबित करणारी आहे. म्हणजे त्याच्या चतुरंग दल सैन्याने चक्क बाणाच्या आकारात उभे राहून हस्तिनापुरात प्रवेश केला. बाणाचा आकार. आता मला सांगा, बाणाचाच आकार का? पण त्याहीपेक्षा तिथे एक प्रसंग खूपच नाट्यमय आहे. दुर्योधनाने स्वागतासाठी मुद्दाम राजमाता कुंतीचा 5 घोड्यांचा जुना रथ आणला होता. बरोबर. आणि कर्णाने काय केलं? कर्णाने आपला स्वतःचा वायुजित नावाचा देखणा उमदा घोडा त्या रथाच्या मोकळ्या जागेला जोडून तो रथ पूर्ण केला. हे एखाद्या अशा अब्जाधीश माणसासारखे आहे ज्याने आपल्या सर्व स्पर्धकांना हरवून मोठी कंपनी विकत घेतली. अच्छा, पण घरी आल्यावर तो अध्यक्षपदाची खुर्ची आपल्या जुन्या मार्गदर्शकाला देतो, हे सिद्ध करण्यासाठी की त्याने हे पैशासाठी नाही तर केवळ मान्यतेसाठी केले होते. हे साम्य अतिशय चपखल आहे. आणि तुम्ही जो बाणाच्या आकाराचा उल्लेख केलात त्यामागे खूप मोठं मानसशास्त्र आहे. असं का? काय मानसशास्त्र आहे त्यात? चतुरंग सेना बाणाकृती उभी राहते कारण कर्ण स्वतःला आयुष्यभर केवळ एक शस्त्र मानत आला आहे. बापरे, म्हणजे स्वतःलाच एक शस्त्र? हो, त्याचे संपूर्ण आयुष्य हे एकाच लक्ष्याकडे म्हणजेच अर्जुनाकडे रोखलेल्या बाणासारखे आहे. पण यातली सर्वात रंजक आणि विचार करायला लावणारी गोष्ट म्हणजे शोणाची नजर. हो, शोणाला काय दिसतं तिथे? सभोवताली अमाप उत्साह आहे. हजारो लोक कर्णाचा जयजयकार करत आहेत, फुलांचा वर्षाव होत आहे. पण शोणाला दिसते ती कर्णाच्या चेहऱ्यावरची एक
विलक्षण मृत्व शांतता. म्हणजे तो अजिबात भारावलेला नसतो. मुळीच नाही. तो शांत असतो. तिथे 2 अतिशय सूचक घटना घडतात. राजमाता कुंती एका आश्रमातील कन्येच्या वेशात तिथे येते आणि कर्णाला कुंकुम तिलक लावते. म्हणजे एक आई आपला परिचय लपवून आपल्याच मुलाला विजयाचा टिळा लावते आहे. अगदी बरोबर. आणि दुसरी घटना, राजवाड्यात प्रवेश केल्यावर कर्ण स्वतःच्या हातातील तो विजय राजदंड पितामह भीष्मांच्या हाती परत देतो. हे ऐकताना थोडं विचित्र वाटतं. माझा इथे एक प्रश्न आहे, कर्णाने हा विजय स्वतःच्या उपभोगासाठी मिळवलाच नव्हता का? नाही, तसं दिसत तरी नाहीये. मग जर राजदंड परतच द्यायचा होता आणि तो अजिबात भारावून गेला नव्हता, तर एवढा अट्टहास कशासाठी? हे सगळे फक्त इतरांना, विशेषतः भीष्मांना आणि कुंतीला स्वतःची किंमत दाखवून देण्यासाठी चालले होते का? अगदी बरोबर ओळखलत. हा विजय त्याच्यासाठी कधीच सत्तेचा नव्हता, तो मान्यतेचा होता. मान्यतेचा म्हणजे कसं? मी सूतपुत्र नाही, मी तुमच्या राजपुत्रांपेक्षा श्रेष्ठ आहे हे ओरडून सांगण्याचा तो एक मार्ग होता. पण हे विजयाचे आणि अभिमानाचे क्षण किती क्षणभंगूर असतात हे आपल्याला लगेचच पाहायला मिळते. हो, कारण त्याच रात्री सगळं चित्र पालटतं. नक्कीच. ज्या रात्री हस्तिनापुरात विजयाचा सर्वात मोठा सोहळा आयोजित केला जातो, त्याच रात्री कथानकाला एक भयानक वळण मिळते. ती रात्रीची मेजवानी, तिथे सर्व राजपुत्र मद्याच्या धुंदीत असतात. हो, आणि तिथेच ठिणगी पडते. मद्यधुंद अवस्थेत दुर्योधन कर्णाचा असा काही अपमान करतो की सर्व चित्रच पालटून जाते. तो सगळ्यांसमोर बरळतो की कर्णाचा हा दिग्विजय व्यर्थ आहे, कारण अर्जुन अजूनही अजिंक्य आहे. हा खूपच मोठा आघात असतो. पण मला हे अजिबात समजत नाहीये. कर्णाने संपूर्ण जग जिंकले आहे, तो आता अधिकृतपणे दिग्विजयी आहे. मग दुर्योधन दारूच्या नशेत काय बरळतोय याने कर्णाला एवढा फरक का पडावा? तोच तर कळीचा मुद्दा आहे. म्हणजे त्याचा विजय स्वतःचा एक पुरावा नाहीये का? मद्याच्या धुंदीत माणसाच्या मनातली खरी असुरक्षितता बाहेर येते का? आणि तरीही कर्णाने त्याकडे दुर्लक्ष का केले नाही? इथेच तर सगळी बोंब आहे. तुमचं म्हणणं तर्काला धरून आहे, पण कसं आहे, माणसाचा अहंकार तर्कावर चालत नाही. दुर्योधनाच्या मनात खोलवर जी अर्जुनाची आणि पांडवांची दहशत बसलेली होती, ती मद्याच्या निमित्तानं बाहेर आली. अच्छा, म्हणजे ती दुर्योधनाची भीती होती. हो, कर्णाने संपूर्ण जग जिंकले तरी जोपर्यंत अर्जुन जिवंत आहे तोपर्यंत दुर्योधनाला सुरक्षित वाटत नव्हते. दुर्योधनाच्या या शब्दांनी कर्णाच्या वर्मी जो घाव बसतो तो भयंकर असतो. विचार करा, ज्या माणसाने आपली सर्वस्व पणाला लावून मित्रासाठी जग जिंकले, तोच मित्र म्हणतोय की तुझे जिंकणे शून्य आहे. बरोबर, कर्णाच्या अस्तित्वाला जणू छेद जातो. तो जो एक आतील न्यूनगंड होता, ज्याला आपण आजच्या भाषेत इम्पॉस्टर सिंड्रोम म्हणतो, त्यावरच दुर्योधनाने बोट ठेवले. बापरे, आणि या एका अपमानाची ठिणगी केवढा मोठा वणवा पेटवते. नक्कीच. संतापाच्या भरात कर्ण तिथे 2 अत्यंत अघोरी प्रतिज्ञा घेतो. हो, पहिली प्रतिज्ञा म्हणजे जोवर अर्जुनाचा वध करत नाही तोवर मद्य पिणार नाही आणि स्वतःचे पायही धुणार नाही. आणि दुसरी महाप्रतिज्ञा? दुसरी महाप्रतिज्ञा अशी की यापुढे कोणताही याचक त्याच्या दारातून रिकाम्या हाताने परत जाणार नाही. आता इथे मला एक सांगा, हा दानशूरपणा आहे की निव्वळ अहंकार? हा खूपच अचूक आणि भेदक मुद्दा आहे. म्हणजे माझा विजय तुम्हाला कमी वाटतंय ना, मग मी आता दानाने ती उणीव भरून काढेन आणि स्वतःला इतकं महान सिद्ध करेन की तुम्हाला तोंड उघडायला जागा राहणार नाही. हा एखादा अत्यंत दुखावलेला इगो ट्रिप नाहीये का? खरं सांगायचं तर सुरुवातीला हा दानशूरपणा निव्वळ दयेपोटी किंवा करुणेपोटी आलेला नाहीच मुळे. मग तो कुठून आला? तो एका दुखावलेल्या अहंकारातून आणि स्वतःला सिद्ध करण्याच्या ध्यासातूनच निर्माण झालेला आहे. आणि या सगळ्यात शोण तिथे असतो, तो हा सगळा प्रकार पाहत असतो. त्याच्या मनावर काय परिणाम होत असेल? आपल्या मोठ्या भावाला स्वतःच्या शांतीविरुद्ध युद्ध पुकारताना पाहून शोणाच्या मनात जी दहशत निर्माण होते ती कल्पनेपलीकडची आहे. कारण शोणाला माहीत असते की कर्णाने एकदा शब्द दिला की तो पाळण्यासाठी तो कुठल्याही थराला जाऊ शकतो. आणि कर्णाचा हा अहंकार खऱ्या वैराग्यात कधी बदलतो हे पाहणे हा या विश्लेषणाचा सर्वात महत्वाचा भाग आहे. हो, आणि ही दानाची कसोटी निसर्ग कशी घेतो तो प्रसंग तर साहित्यातला एक मास्टरपीस आहे. तो पावसाळ्याचा प्रसंग ना. पावसाळा सुरू होतो. मुसळधार पाऊस पडत असताना एकदा 2 वृद्ध याचक त्याच्या दारात येतात.
एक निळ्या रंगाचा वृद्ध आणि एक गोल चेहऱ्याचा वृद्ध. जे अप्रत्यक्षपणे श्रीकृष्ण आणि युधिष्ठिर असल्याचे सूचित होते. ते दोघे पावसात भिजल्यामुळे थंडीने कुडकुडत असतात आणि कर्णाकडे वाळलेली लाकडे मागतात. आता पावसाळ्यात वाळलेली लाकडे मिळणे जवळपास अशक्यच. तेच तर. पण कर्ण काय करतो? तो स्वतःच्या महालातील चंदनी खांब चक्क परशुने तोडून त्याची मोळी त्या याचकांना देतो. हो, आणि हा प्रसंग खूप काही सांगून जातो. पण आता जरा थांबून विचार करूया. हे तर वेडेपणाचं लक्षण आहे. अतिथीला थंडी वाजत असेल तर कोणी स्वतःच्या महालाचे चंदनी खांब कुऱ्हाडीनं तोडतो का? हा दानाचा अतिरेक आहे की स्वतःला उद्ध्वस्त करण्याची एक अनावर ओढ? जर आपण हे वरवर पाहिले तर तो नक्कीच वेडेपणा वाटतो. पण इथे एक मानसशास्त्रीय स्थित्यंतर समजून घ्यायला हवे. कोणतं स्थित्यंतर? सुरुवातीला जो अहंकार होता तो आता भौतिक गोष्टींबद्दलच्या अत्यंत टोकाच्या विरक्तीत बदलला आहे. तो केवळ लाकडे देत नाहीये, तो आपल्याच छताचा, आपल्याच घराचा आधारस्तंभ मोडून देत आहे. बापरे, या प्रसंगात शोणाची अवस्था काय असेल याची कल्पना करा. नक्कीच. तो आपल्या भावाला स्वतःचे घर स्वतःच्याच हातांनी कुऱ्हाडीने उद्ध्वस्त करताना पाहत आहे. त्यात एक अत्यंत गूढ अर्थ दडलेला आहे. तो निळ्या देहाचा वृद्ध, तो हसतो ना? हो, निळ्या देहाचा तो वृद्ध जेव्हा ती लाकडाची मोळी घेतो तेव्हा तो हसतो आणि कर्णाच्या पायाकडे पाहतो. पायाकडे पाहण्याचं कारण काय? कारण त्याला समजलेले असते की कर्णाची दानशूरता आता मानवी क्षमतेच्या आणि मानवी आकलनाच्या पलीकडे गेली आहे. तो आता केवळ संपत्ती, गायी किंवा धान्य देत नाहीये. संपत्ती कोणीही देऊ शकते. बरोबर. पण स्वतःच्या अस्तित्वाचा आणि आश्रयाचा आधारच मोडून याचकांच्या हवाली करणे हे सोपे नाही. ही दानाची एक अशी पातळी आहे जिथे स्वार्थाचा आणि अहंकाराचा लवलेशही उरत नाही. तिथे फक्त शून्यावस्था उरते. म्हणजे तो पूर्णपणे मुक्त झाला होता. हो, तो वृद्ध हसतो कारण त्याला दिसते की हा माणूस आता या जगाच्या मोहातून पूर्णपणे मुक्त झालाय. संपत्ती, धान्य आणि स्वतःच्या घराची लाकडे दिल्यानंतर आता वेळ येते ती साहित्यातील सर्वात भयानक प्रसंगाची. स्वतःच्या शरीराचा भाग दान करण्याची वेळ. हो, कर्णाच्या दानाची ख्याती सगळीकडे पसरलेली असते. आणि मग एक रात्र अशी येते जेव्हा कर्णाला साक्षात सूर्यदेव स्वप्नात दृष्टांत देतात. ते इशारा देतात की साक्षात देवांचा राजा इंद्र याचक म्हणून येणार आहे आणि तुझी जन्मजात अभेद्य कवच कुंडले मागणार आहे. हे माहीत असूनही कर्ण ती देण्याचे ठरवतो. इथे शोण आणि कर्णाच्या संवादात जो भावनिक संघर्ष उभा राहतो तो माणसाला मुळापासून हादरवून टाकतो. शोण आपल्या भावाला जगण्याचं महत्त्व पटवून देतो. तो विनवण्या करतो की दादा, हे दान देऊ नकोस, हे मृत्यूला दिलेले थेट आमंत्रण आहे. शोण येथे सामान्य माणसाचे जगण्याच्या इच्छेचे प्रतिनिधित्व करतो. पण कर्णाचे तत्वज्ञान आता एका वेगळ्याच पातळीवर पोहोचलेले असते. कर्ण त्याला काय उत्तर देतो? कर्ण शोणाला जे उत्तर देतो ते अफाट आहे. तो म्हणतो, जीवन म्हणजे योगायोग नाही, कर्तृत्व आहे. आणि पुढे तो म्हणतो, कीर्ती ही माणसाला अमर नवजीवन देणारी दुसरी माताच असते. म्हणजे त्याला भौतिक जीवनापेक्षा, या रक्तमांसाच्या शरीरापेक्षा मृत्यूनंतर उरणारी कीर्ती जास्त सत्य आणि महत्वाची वाटत असते. अगदी तसंच. आणि म्हणूनच जेव्हा इंद्र एका कृश ब्राह्मणाच्या वेशात येतो आणि कवचकुंडले मागतो तेव्हा कर्ण हसत हसत त्याला सामोरा जातो. हा प्रसंग वाचताना आणि यावर विचार करताना खरोखरच श्वास रोखला जातो. तो प्रसंग खूपच रक्तरंजित आहे. आग असलेले ते सुवर्ण कवच आणि कुंडले सोलून काढण्याचा तो प्रसंग. आपण आजच्या जगात सेल्फ हार्म किंवा स्वतःला संपवण्याची विकृती याबद्दल बोलतो. एका मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिल्यास मृत्यूची भीती न वाटता स्वतःच्या शरीराची अशी विटंबना स्वतःच करणे हे एका योद्ध्याची मानसिक अवस्था किती टोकाला गेली होती हेच दर्शवत नाही का? निश्चितच. हे केवळ एक पौराणिक दान नाहीये. ही स्वतःला इजा करून घेण्याची, स्वतःला संपवण्याची एक अघोरी वृत्ती आहे. कर्ण मृत्यूपेक्षाही बदनामीला जास्त घाबरत होता. आपल्या दारातून कोणी याचक रिकामा गेला ही भीती. बरोबर. ज्यावेळी तो रक्ताळलेल्या अवस्थेत उभा असतो तेव्हा त्याची अवस्था कशी असते? त्याला वैकर्तन असे नाव दिले जाते. वैकर्तन म्हणजे नक्की काय? वैकर्तन म्हणजे ज्याने स्वतःचे कातडे, स्वतःचे अभेद्य कवच कापून आणि सोलून काढले आहे असा. इंद्र संतुष्ट होऊन त्याला एका शत्रूचा वध करू शकणारे वैजयंती अस्त्र देतो खरा, पण त्याची किंमत काय असते? ती किंमत खूप भयंकर असते. जेव्हा कवच काढल्यावर रक्ताने माखलेल्या आणि विद्रूप झालेल्या कर्णाचे ते वैकर्तन रूप राधामाता आणि त्याच्या पत्नी पाहतात
तेव्हा त्यांनी जो टाहो फोडला आहे त्याचं वर्णन वाचताना मन सुन्न होते. आणि शोण तो तिथेच असतो ना? हो, तिथे शोण उभा आहे, ज्याने आपल्या भावाला एका दिग्विजयी देवासारखे पाहिले होते, आणि आता तोच भाऊ रक्ताच्या थारोळ्यात स्वतःला सोलून काढलेला उभा आहे. बापरे, विचार करा, त्या क्षणी शोणाच्या मनावर काय आघात झाला असेल. आणि या अभूतपूर्व रक्तरंजित दानाने कर्णाला शेवटी दिले तरी काय? एका दिग्विजयी योद्ध्याचा हा प्रवास आपण पाहिला. एका अपमानामुळे त्याच्या आत असा काही स्फोट झाला की त्याने संपूर्ण जगाला आपल्या दातृत्वाने थक्क करून सोडले. पण शेवटी कीर्तीच्या मोहापायी त्याने स्वतःच्याच अमरत्वाचं भौतिक कवच दान करून मृत्यूला उराशी कवटाळले. या सर्व प्रवासाची सांगड घातली तर एक गोष्ट अत्यंत स्पष्ट होते. कर्णाचा हा प्रवास केवळ उत्तरेकडचा विजय नव्हता. तो भौतिक विजयाकडून सुरू झालेला आणि मानसिक आत्मनाशाकडे, विनाशाकडे जाणारा प्रवास होता. त्याने दिशा जिंकल्या, अवाढव्य सेना जिंकल्या, पण स्वतःच्या आतल्या असुरक्षितेवर तो मात करू शकला नाही. त्याची दानाची वृत्ती जितकी उदात्त आणि वंदनीय होती, तितकीच ती त्याच्या अहंकाराचे, स्वतःला सिद्ध करण्याच्या हट्टाचे आणि कीर्तीच्या लालसेचे प्रतीक होती. त्याने स्वतःला महान ठरवण्यासाठी आपले भौतिक अस्तित्व पणाला लावले. आणि हेच आजच्या काळातही आपल्याला का महत्वाचे वाटते? कारण माणसाच्या आयुष्यात लिगसी म्हणजेच मागे उरणारी कीर्ती महत्वाची असतेच. प्रत्येकाला वाटतं की आपण गेल्यानंतरही जगाने आपल्याला लक्षात ठेवावं, आपल्या नावाची चर्चा व्हावी. हो ना, पण त्यासाठी स्वतःला किती संपवायचे? नाश करायचा, हा प्रश्न आजही प्रत्येकाला पडू शकतो. कर्णासारखी टोकाची भूमिका घेणे योग्य आहे की शोणासारखे वास्तवात राहून स्वतःचे जीवन जपणे महत्वाचे आहे? हे द्वंद्व आजही आपल्याला विचार करायला भाग पाडते. आणि याच द्वंद्वातून, या सखोल चर्चेच्या शेवटी एक अत्यंत विचारप्रवर्तक प्रश्न निर्माण होतो, जो मूळ साहित्यात उघडपणे विचारला नसला तरी यातून तो नैसर्गिकरित्या उद्भवतो. कोणता प्रश्न? जर कर्णाने आपले कवचकुंडल दिले नसते तर काय झाले असते? तो युद्धात नक्कीच अजिंक्य राहिला असता, तो जिवंत राहिला असता. नक्कीच. पण मग आज हजारो वर्षानंतर आपण त्याला दानशूर कर्ण म्हणून लक्षात ठेवलं असते का? माणसाला खऱ्या अर्थाने अमर होण्यासाठी, इतिहासात नोंद होण्यासाठी स्वतःच्या भौतिक अस्तित्वाचा नाश करावाच लागतो का? किती गहन प्रश्न आहे हा. अमर होण्यासाठी स्वतःच्या भौतिक अस्तित्वाचा नाश अनिवार्य आहे का? या प्रश्नावर नक्की विचार व्हायला हवा. माणसाच्या महत्वाकांक्षीची आणि त्यागाची ही कहाणी आपल्याला आपल्याच आत डोकावून पाहायला लावते. खरंच हा प्रवास अस्वस्थ करणारा पण खूप काही शिकवणारा आहे. याच विचारासोबत आजच्या या सखोल विश्लेषणाची आपण सांगता करत आहोत. साहित्यात दडलेले असेच आणखी काही न उलगडलेले, अस्वस्थ करणारे पण विचार करायला लावणारे पैलू घेऊन अशाच एका नवीन प्रवासात आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत वाचत रहा, विचार करत रहा.